मी कोमल, मराठी मेजवानी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मी आज तुम्हाला बघतच असाल ब्रेडचा नाश्ता करून दाखवणार आहे। ब्रेडचं प्रॅक्टिस करायचे आहे। त्यासाठी मी 3 बटाटे इथं उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत। इथं 6 ब्रेड आहे, मिरची, जिरं, हळद, मीठ आणि इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। आपण आता बेसन पीठचं बॅटर तयार करून घेणार आहोत। त्यामध्ये मिरची टाकायची आहे, मिरची कमी जास्त करू शकता। इथं बटाट्यामध्ये पण थोडीशी मिरची टाकून घ्यायची आहे। थोडंसं जिरं टाकायचं, हळद टाकायची चिमूटभर। इथं बटाट्यामध्ये पण हळद टाकायची, कलर छान येतो आपल्या पॅटीसला। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। बेसनचं बॅटर आपण मिक्स करणार आहोत, जास्त पातळ करायचं नाहीये। पहिले सगळं गुठळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण थोडंसं पातळ करायचं। थोडं थोडं पाणी करून आपण याला व्यवस्थित करून घेणार आहोत। एकदम पाणी नाही टाकायचं। अशा प्रकारे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता ब्रेडचे आपण स्लाइस करणार आहोत, ते तुम्हाला दाखवते मी। हे बघा, बटाटे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण। मीठ, हळद, मिरची चांगलं मिक्स करायचं आहे। बटाटे एकदम चांगले शिजवायचे आहेत आणि अशा रीतीने आपण त्रिकोणी ब्रेड कापून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण हे सारण भरायचं आहे। तिन्ही बाजूने चांगलं दाबून भरायचंय। त्याच्यावरती हे ब्रेड असं प्रेस करून घ्यायचं। सगळे आपण ब्रेडला असं सारण भरून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळ्या ब्रेडला सारण भरून घेऊया। हे बघा, अशा रीतीने आपण ते सारण सगळं ब्रेडमध्ये भरून आता त्याला तळणार आहोत बेसन पीठमध्ये भरून। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे। आता हे पॅटीस म्हणजे ब्रेडचा तुकडा इथं बेसनमध्ये बुडवून त्याला आपण तळणार आहोत। चांगलं बेसन पीठ त्याला लागलं पाहिजे। अशा प्रकारे एक एक करून आपण सगळे ब्रेड तळून घेणार आहोत। हे बघा, आपले पॅटीस तयार आहेत। असे चांगले तळून घ्यायचे। क्रिस्पी पण झालेले आहे। त्याला तुम्ही केचप सोबत किंवा चटणी सोबत खाऊ शकता। हे बघा, आपले पॅटीस तयार आहेत। रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।